हाय गाईज, तर वेलकम टू अवर पावसाळी रानभाज्या सिरीज एपिसोड नंबर 3. तर आज मी केवड्याच्या वड्या बनवायला घेतल्या होत्या, तर तीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करते. तर सर्वात आधी हा केवडा स्वच्छ असा निवडून त्याला चांगलं असं धुवून घ्यायचं आहे आपल्याला आणि कट करायचं आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. त्यानंतर ह्या कट केलेल्या केवल्यामध्ये मी 1 कप बेसन ॲड केलं होतं, हाफ कप तांदळाचं पीठ ॲड केलं होतं यामध्ये मी. आणि ह्या केवल्यामध्ये तुम्ही थोडंसं हे चिंचेचं पाणी आहे ते साईडला बनवून ठेवा. चिंचेचं पाणी यामध्ये ॲड केल्याने याची टेस्ट आहे ती नेक्स्ट लेवलला जाते. आणि या केवल्यापासून आंबट देखील बनवला जातो केवल्याचा. तर त्याची रेसिपीसुद्धा आपल्या चॅनलवर लवकरात लवकर अपलोड होणार आहे, तर त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर तुम्ही बघू शकता मी यामध्ये 1 कप बेसन, हाफ कप तांदळाचं पीठ ॲड केलं. त्यानंतर यामध्ये मी मिरची पावडर ॲड केली होती, आगरी मसाला ॲड केला होता 1 चमचा आणि लसूण मिरचीची पेस्ट ॲड केली होती, हळदी पावडर ॲड केली होती, हाफ टेबलस्पून सॉल्ट ॲड केलं होतं आणि तेल माझ्याकडे संपले होते तर मी नव्हते ॲड केले. तुमच्याकडे असतील तर तुम्ही आवर्जून यामध्ये ॲड करा. आणि मी तुम्हाला आधीच सांगितलेलं चिंचेचं पाणी बनवून ठेवा आणि तेच आपल्याला यामध्ये यूज करायचं आहे. आणि चिंचेच्या पाण्यानेच याला मी मळून घेते. आणि तुम्हाला जर अजून जास्त पाण्याची नीड भासली तर तुम्ही त्यामध्ये आपलं नॉर्मल वॉटर ॲड करू शकता आणि चांगला असा तुमचा मिक्सचर आहे तो प्रिपेअर करून ठेवा. आणि त्याला आपल्याला मी व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही कशा प्रकारे त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतला आहे. त्यानंतर आपल्याला त्याला शेप देऊन स्टीम करून घ्यायचं आहे. 15 मिनटं तुम्हाला या वड्या स्टीम करून घ्यायच्या आहेत. 15 मिनटानंतर तुम्ही लगेच त्याचं झाकण आहे ते ओपन करू नका. त्याला 5 मिनटं असंच त्याच्या स्टीमनी शिजण्यासाठी द्या आणि तो आपोआप थंड होईल. आणि थंड झाल्यानंतरच वड्या कट करा. खूप छान प्रकारे वड्या पडतात याच्या. आणि तुम्ही आता बघू शकता मी कशा प्रकारे मिक्सर च्या शेप दिला आहे. आणि याच शेपने बनवा असं नाही, तुम्हाला जो शेप आवडतो तो तुम्ही देऊ शकता. वड्यांची टेस्ट तशीच राहणार आहे. आणि तीळ वरून तुम्ही आवर्जून ॲड करा. तिळाने याची टेस्ट आहे ती नेक्स्ट लेवलला जाते. तर हा केवळा श्रावण महिन्यामध्येच येतो आणि तेव्हापासून सर्वजण हा केवळा खातात. म्हणजे ज्यांना केवळाच्या वड्या आवडतात ते समजू शकतात की केवळा किती म्हणजे सर्वांचाच आवडता पदार्थ आहे. आणि या वड्या अत्यंत म्हणजे लहानपणापासूनच आम्हाला या वड्या खूप आवडतात, कारण की आमच्या घरी मम्मी नेहमी बनवत असते. आणि आता मी बनवायला लागले तेव्हा देखील सगळ्यांना त्या वड्या खूप आवडतात. एकदम इझी पद्धतीने तुम्ही पौष्टिक असे भाज्या खाऊ शकता. आणि त्या भाज्या रानभाज्या असल्यामुळे त्याचे बेनिफिट्स आहेत ते खूपच जास्त आहेत. तर एकदा ह्या भाज्या तुम्ही नक्की खा. आणि आमच्या घरात उपवास सोडण्यासाठी देखील केवल्याचा आंबट आणि वड्या बनवल्या जातात. श्रावण महिन्यामध्ये आपण उपवास ठेवतो आणि तो सोडण्यासाठी आमच्या घरात केवला हा बनवलाच जातो. आणि आज काल उपवास असल्यामुळे काल आमच्या घरी हे बनलं होतं आणि म्हणून मी रेसिपी शूट केली. तर आजच्यासाठी एवढंच. ओके, बाय गाईस, सी यू सून नेक्स्ट व्लॉग.